नमस्कार मंडळी. गण्या जरा चहा पाण्याचं बघ. दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय. गण्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात लाल भडक तांब्याचा लोटा आणि तांब्याचाच वितभर उंच पेला ठेवला. पुन्हा घरात फेरी मारून ताज्या दुधाचा विलायची अद्रक घातलेला वाफाळलेला चहाचा कप आणला. उंचापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी थोडं वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्या शुभ्र धोत्राच्या सोंग्याने ओल्या मिशा साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना अभिमानाने आपल्या वाडलोपार्जित भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज या समोरच्या वितभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत. एखाद्या किल्ल्याला लाजवील असा त्यांचा वाडा होता. एकेकाळी पंचक्रोशीतली सगळी जमीन त्यांची होती. आता फक्त 100 एकर शिल्लक होती. तरी पंत समाधानी होते. गावात मान राखून होते. त्यांच्याशिवाय गावचे पान हलायचे नाही. ओसरीवरल्या शिसवी बंगईत बसून त्यांनी चांदीचा पानपुडा जवळ घेतला. घुंगराच्या आडकी त्याने छालिया सुपारीचा पसाभर कातर तोंडात टाकला. चुना आणि सुगंधी तंबाखूचा भार भरून त्यांचा स्वाद बराच वेळ तोंडात घोळत ठेवला. त्यांचे डोळे आपसूक मिटले. कोणीतरी आपले आलेची त्यांना चाहूल लागली. मोठ्या कष्टाने त्यांनी डोळे उघडले. अंगणात तो उभा होता, खाली मान घालून. आदमीने काळाकुट्ट वाळलेल्या बाबळीच्या खोडासारखे टणक हातपाय, खप्पड गाल, डोक्याला मळकट पांगूट, अंगात मुंडी छाट कोपरी, गुडघ्याच्या थोडे खाली आलेले ढबळ काष्टाचे धोतर, तेही मळकट, कंबरेला कणगळी एवढा जाड करदोडा आणि त्याला लटकलेली बंद्या रुपया एवढी चांदीची पेटी, हाती भरीव वेळूची काठी, उजव्या पायात नजरेत भरणारा चांदीचा घनसर तोडा. त्याची काटकथा पाहणाऱ्याच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नव्हती. बंगईवरून उठून पंतांनी कोपऱ्यात जाऊन तोंड मोकळे केले. लोट्यात राहिलेल्या पाण्याने चूळ भरली. कोण रे तू? पंतांनी घसा साफ करून अंगणातल्या अनोळखी माणसाला विचारले. जी मी निरोप्या आहे, तो जमिनीकडे पाहत नम्रपणे म्हणाला. त्याचा आवाज खोल विहिरीतून आल्यासारखा गार आणि घुमल्यासारखा होता. किमान पंताला तरी तसे वाटले. निरोप्या? काय निरोप आहे? अन कुणाचा? जी तुम्हासनी आमच्या मालकांनी बोलवले. निरोप्या बाळगणारा पंताशिवाय या पंचक्रोशीत कोणच नव्हते. असा कोण तालेवार असेल जो मुद्दाम माणूस पाठवून बोलवतोय? पंत क्षणभर विचारात पडले. कोण आहे तुझा मालक? जी आम्ही चाकर माणसं. मालकाचं नाव ठाऊक नाही आणि असलं तरी आम्ही आमच्या तोंडानं ते घेत नाही. वडिलो पार्जित तसा रिवाज आहे. पर आसपासची माणसं त्यासनी देव मानतात. तुम्ही येताय नव? हे मात्र खरे होते. खानदानी चाकर आलेल्या आपल्या मालकाचे नाव कधीच आपल्या तोंडाने घेत नाहीत. ही परंपरा पंत जाणून घेत. येतो बाबा, पण अजून काय म्हणाले तुझे मालक? काय नाही, इतकंच निरोप दे म्हणले. अन या येण्याला राजी झाले तर मातर संगच घेऊन ये असं मला सांगितलं आहे. तवा लय उपकार झालं तुमचं. उपकार अन ते कसले? जी तुम्ही मालकाच्या निरोपाला येतावं मानून राजी झालास मानून. बर, कोणतं गाव म्हणालास? पत्ता काय? आमचं काय गाव, कचं गाव मलाच ठाव नाही.
पत्त्यात कसा सांगू पर वाट मातर ध्यानात आहे. बघ मला सवड असलं तेव्हा येईन. तुला तुझ्या मालकचं नाव त्याचा पत्ता माहीत नाही किंवा सांगता येत नाही. तू असे कर, या वाड्यातली दुपारची भाकरी खा. दिवस कळला की परत जा. पुढच्या शनिवारी ये मग बघू. उपरने झटकत पंत उठले. संभाषण संपल्याचा संकेत त्या निरोपाला मिळाला. तो पाठ न दाखवता 4 पावले मागे गेला आणि मग मात्र मागे वळून ताडताड पावले टाकत दिंडी दारातून नाहीसा झाला. पंत पायात जोडा घालून शेताकडे निघाले. पायात जोडा घालताना त्यांच्या डाव्या कुशीतून एक बारीक चमक निघाली, जाणवण्या इतपत. क्षणभर ते जागीच थांबले, फक्त क्षणभरच. मग नेहमीप्रमाणे लांब लांब टांगा टाकायला सुरुवात केली. काहीतरी बिनसल्याची त्यांच्या मनाने नोंद घेतली होती. कामाच्या रगाड्यात पंत गुंतले. शुक्रवारी माळावरल्या विरोबाची जत्रा दणक्यात साजरी केली. जत्रेचे नियोजन त्यांच्याकडेच होते. हाताखाली कार्यकर्त्याची फौज होती, तरी देखरेखीची त्यांना दमवलेच होते. भक्क लाईटीच्या उजेडात कुस्तीची दंगल झाली. विजेत्या मानकऱ्याला 11,000 रोख आणि चांदीची गदा देऊन त्यांनी सत्कार केला. जत्रेची सांगता झाली. गुलहौशी मंडळी तमाशाच्या कानातील घुसली. पंत मात्र वाड्यावर परतले. छपरी पलंगावर पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला. मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली. त्यांना बैचेन वाटू लागले. पाठ अगदीच भरून आली होती. काहीतरी होतंय, पण काय आणि काय याचा अंदाज लागत नव्हता. अहो जरा उठता का? आम्हास बैचेन झाल्यासारखे वाटतंय. त्यांनी हलके शेजारी झोपलेल्या रामबाईस आवाज दिला. त्या झटक्यात उठल्या. बैचेन होय आणि पाठ पण वरून भरून आली. एकदा झोपलेलं पंत सकाळी 7 शिवाय उठलेले त्यांनी आजवर कधी पाहिले नव्हते. पहाडासारखा भक्कम माणूस, कधी सांधी डोकेदुखीची सुद्धा तक्रार नाही, आणि आज पाठ भरून आली म्हणतोय. काय झालं? त्यांनी लगबगीने लिंबाचे सरबत करून आणले. पंतांनी ते पिऊन टाकीपर्यंत रमाबाईंनी गोबर गॅसच्या बर्नरवर तवा गरम करून आणला. सोबत पाठ शेकायला कापडाचा बोळा पण त्या घेऊन आल्या. गरम शेक पाटीला दिल्याने पंतांना जरा बरे वाटले. मी काय म्हणते? रमाबाई हलकेच म्हणाल्या. काय? आता ही दगदगीचा कामे नका करू घेऊ अंगावर. कोणती कामं? ते जत्रेचं काम ना? हो. अहो मागच्याच महिन्यात तुमच्या 50शी निमित्त मी औक्षण केले. आता थोडा शांतच असावं. नाही म्हणला तरी वय वाढतच असतं. इतक्यात काय होतंय आम्हाला? उगाच घाबरताय तुम्ही. अहो मग ही पाठ ना आता तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणा. काय झालं की संध्याकाळी कुस्तीची दंगल होती, त्यासाठी हौद तयार करत होते. उस्तादाची पोरं. लाल मातीचा वास आमच्या नाकात घुसला. मग काय शड्डू ठोकून घेतली उडी हौदात. 4-2 डाव पहिले टाकून. आपल्या गाण्याचा पोरगा होता की आता सवय राहिली नाही म्हणा, त्यामुळंच पाठ भरून आली असेल. इथपर्यंत सत्य होते. पण त्या 4-2 डावात गाण्याच्या पोराने 2दा आसमान दाखवले होते पंतांना. नाही म्हटले तरी पाठ सडकून निघाली होती.
सरबताने आणि शेकण्याने पंतांचा सकाळी सकाळी डोळा लागला. त्यावेळेस सकाळची चांदणी उगवली होती आणि तिला तो काळाकुट्ट निरोप्या ताठ मनेने वाड्यासमोरच्या पिंपळाच्या पारावर हातात काठी घेऊन बसलेला स्पष्ट दिसत होता. त्याची नजर वाड्याच्या दिंडीदारावर खिळली होती, जणू तो ते उघडण्याची वाट पंतांना नेहमीप्रमाणे सकाळी जाग आली. पण आज ते लोळत पडले. उठावेच वाटत नव्हते, पण असं लोळून कसे भागेल? तालुक्याला जायचंय, ट्रॅक्टर बघायचंय, तसे 2 आहेत, पण अजून एक लागणारच आहे. खूप कामं खोळंबलेत. या जत्रेला च्या नादात 4 दिवस वाया गेले होतं. अशा विचाराने ते झटक्यात उठले. सकाळची आणीक उरकून ओसरीवर आले. बंगईवरून बसून आपला आवडता पानांचा डब्बा पुढ्यात उडला. चांगली ठणक बघून एक छालिया सुपारी डब्याच्या तळातून काढली. घुंगरांचा अळकिता हाती घेतला आणि त्याचे लक्ष अंगणात गेले. पुन्हा तोच निरोप्या अंगणात उभा होता, खाली मान घालून. कामाच्या रगाड्यात पंत तो निरोप्या आणि त्याचा निरोप दोन्ही विसरून गेले होते. त्याला समोर पाहून त्यांच्या डाव्या कुशीतून पुन्हा चमक निघाली. ज्या दिवशी हा पहिल्यांदा भेटला होता तेव्हा निघाली होती तशीच, पण आत्ताची थोडी जास्त तीव्र होती. तू आलास पुन्हा? पंत गरजले. जी, तुम्ही शनिवारी ये म्हणला होताय, तो नम्रपणे म्हणाला. आता मला वेळ नाही. जी, म्या थांबतो. तुमच्या सवडीनं होऊ द्या. तो 4 पावले पाठ न दाखवता मागे गेला आणि मग ताडाताड पावले टाकत दिंडीदारातून बाहेर गेला. पंत पुन्हा उगाच बेचैन झाले. तोवर पंढरीने जीम दारात आणली. ते त्यात बसून तालुक्याला निघून गेले. पंतांना तालुक्यातून परतायला रात्री उशीर झाला म्हणून ते आणि पंढरी रानूबाईच्या हॉटेलात अपेपान आणि सामिष भोजन करूनच आले. हे त्याचे नेहमीचेच होते. रानूबाईच्या हातच्या कोंबडीच्या रश्श्याला आगळीच खुमारी असते, हे कोणीच अमान्य करणार नाही. त्या रश्श्यात तिच्या हातची गरमागरम भाकर कुस्करून खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ते रमाबाईच्या हातच्या उकडीच्या मोदकात कुठून असणार. पंतांनी प्रसन्न आणि तृप्त मनाने हत्रून जवळ गेले. आज सगळेच त्यांच्या मनाप्रमाणे झाले होते. 4 दिवसात नवा कोरा ट्रॅक्टर आणि 2 ट्रायल्या RTO पासिंग करून वाड्यावर दाखल होणार होत्या. 2 दिवसांनी शेती कॉलेजची एक टीम माती परीक्षक आणि इतर मार्गदर्शनासाठी येणार होती. त्यांच्याकडून काय काय माहिती घ्यायची, कोणाकोणाला या टीमचा फायदा घेऊ द्यायचा, या आणि असल्या विचारात त्यांचा डोळा लागला. उठा मालक, निघायचं ना, त्यांच्या कानाजवळ कोणीतरी म्हणत होते. तो निरोप्याचा आवाज होता, थंडगार घुमल्यासारखा. खाडकन त्यांनी डोळे उघडले. त्यांना स्वप्न पडले होते. दरदरून घाम आला होता. त्यांनी कपाळावरला घाम पुसला. कसला तो फडतूस निरोप्या आत्तापर्यंत कंटाळून निघूनही गेला असेल. उगाच आपण त्याचा आठव करतोय म्हणून तर असली स्वप्न पडतात. आणि आपण नाहीच गेलो तर तो काय उचलून येणार का आहे? उगाच आपण त्याची दास्ती घेतोय.
त्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागेना. अजून वाड्याबाहेरच असेल का तो? थांबतो म्हणाला होता. पंतांनी फडतातली 4 सेलची हातभार लांब बॅटरी बाहेर काढली आणि ते दुसऱ्या मजल्याच्या माळवदावर आले. रेडिमनच्या मनगटावरच्या घड्याळात नजर टाकली. रात्रीचे 2 वाजून काही मिनिटे झाली होती. माळवदावरून सगळीकडे पसरलेली टिपूर चांदणे दिसत होते. आकाशात चंद्र मात्र नव्हता. अमावास्या होती. चंद्र कसा दिसेल? चांदण्याच्या उजेडात त्यांनी आसपासचा परिसर निहाळला. सर्वत्र निबिड शांतता होती. एक सुंदर अशी चंदेरी चादर सर्वत्र पसरली होती. त्याखाली सर्व झाकून गेले होते. वाड्यासमोरचा पिंपळही ध्यानस्थ होता. पंतांची नजर त्या पिंपळाच्या वरच्या टोकापासून तळाच्या पारापर्यंत आली. तेथे कोणीतरी होते. पंतांनी हातातल्या बॅटलीची बटन दाबून प्रकाश झोत त्यावर टाकला आणि त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली. कारण हातात काठी घेऊन बसलेला निरोप्या त्यांना स्पष्ट दिसत होता. झोपलेला नव्हता, तर ताठ बसलेला होता. पंतांनी स्वतः सावरले. असे दहशतीखाली ते कधीच जगले नव्हते. सकाळी या निरोप्याचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा. निरोप्याच्या प्रकरणाचा उद्या शेवटचा दिवस हे पक्के ठरले. आज पंत नेहमीपेक्षा लवकरच उठले. सकाळची आणि उरकून घेतली आणि बंगईवर येऊन बसले. गण्या त्यांनी आवाज दिला. जी गण्या हजर झाला. अरे, तो परवा आलेला निरोप्या बाहेर आहे का पहा. कोणता निरोप्या मालक? गण्याने गागरून विचारले. बेखूफ, कुठे लक्ष असतं तुझं? शनिवारी मी असाच बंगवीवर बसलो होतो तेव्हा तो अंगणात उभा होता. तू केर काढत होतास. तुझ्याच तर समोरून तो आला की. काळा उंचेला, हातात काठी होती. नाही मालक, मला काय कोणी परक माणूस नाही दिसलं. बरं, न दिसू दे. समोरच्या पिंपळाच्या पारावर असेल बघ बसलेला. बोलाव त्याला. गण्या मुंडी हलवून निघून गेला आणि रात्री गस्त घालणारा तुकाराम अंगणात येऊन उभा राहिला. काय तुका, आज सकाळी सकाळी? मालक, जरा गरिबाकड बघा की. 4 महिनं झाली पंचायतीतून काय पगार आली नाही. भुक्क मरायची येळ आली या. बरं बरं, गेला तालुक्याला तर भाऊसाहेबाला भेटून येतो. तुझा विषय पण काढेन. ए तू आता. जी मुजरा करून तो निघाला तेव्हा गण्या परत आला. भेटला का रे तो निरोप्या? पंतांनी विचारलं. जी, पारावर कुणीच नाही. आसपास पण कुणी परका माणूस नाही घावला. कुठं गेला? रात्री होता आणि आता नाही. अरे तुका, जरा थांब. दारापर्यंत गेलेला तुकाराम परत फिरला. जी, काय मालक? अरे, रात्री गस्त घालताना तुला कोणी समोरच्या पिंपळाच्या पारावर बसलेला माणूस दिसला का? नाही मालक, काल रात्रच्या 4 फेऱ्या मारल्यात या वाड्यावरनं. कोण पण नव्हतं बघा पारावर. हरामखोर सगळे वेंदळे आहेत. का हा निरोप्या फक्त आपल्याला दिसतोय आणि बोलतोय छट? असं कसं होईल? हा गण्या अन तुक्या वेंदळे आहेत. अधूनमधून गांजा पितात. त्यांचे लक्ष नसते. तुकाराम आणि गण्या दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. चला, त्या निरोप्याची पीडा गेली या समाधानात पंत बंगईवरून उठले आणि घरात जाण्यासाठी वळले. तेवढ्यात मागून आवाज आला. मला याद केली. जणू तो निरोप्याचा होता.
हातात काठी घेऊन तो अंगणाच्या मध्यभागी उभा होता. पंतांनी क्षणभर त्याला डोळे भरून पाहिले. हा असा अचानक कसा उगवला? आपण फक्त पाठमोरे वळलो आणि हा तेवढ्या वेळात दिंडीदारापासून अंगणाच्या मध्यापर्यंत कसा पोहोचला? जा, नाही येत तुझ्याबरोबर, पंतांनी निशून सांगितले. तुम्हासनी पहिलं इचारत होतं, तुम्ही येतो म्हणालात, मला शनिवारी बोलवलंत आणि आता येत नाही. मालक, आमच्या देवाचा विश्वास हाय तुमच्या जबानीवर. म्या काय निरोप्या माणूस माघारी जाणार अन तुम्ही जबान पलटली, येतो म्हणून नाही आले असाच आमच्या मालकासने सांगणार. बेअदबी तुमचीच होईन मालक. तवा आणि एकवार हात जोडतो, आता मागं सुरू नका. हा निरोप्या बुद्धिमान होता, मूर्ख सांकाम्या नव्हता. पंतांनी क्षणभर विचार केला आणि निर्णय घेतला. विशुपंतांनी दिलेला शब्द पळाला नाही असे आजवर झाले हो नाही आणि यापुढेही होणार नाही. ठीक आहे, चल तर आज तुझ्या देवाला भेटूनच येतो. जी म्या वाड्या बाहेर उभा हाय. एव्हा भिगीनं तो नेहमीप्रमाणे 4 पावले पाठ न दाखवता मागे गेला आणि मग मागे वळून ताडताड पावले टाकत वाड्या बाहेर निघून गेला. पंतांनी मग फार वेळ गमावला नाही. समोरच्या कुंटीवरचे उपरणे खांद्यावर टाकले, डोक्यावर फेटा घातला, देवळीतले जोडे काढून जमिनीवर ठेवले आणि त्यात पाय सारले. सवयीने वाड्यावरून नजर फिरवली. थोडे रेंगाळल्यासारखे झाले, पण असे रेंगाळून चालणार नव्हते. लवकरात लवकर परत येण्यासाठी लवकर जाणे गरजेचे होते. गण्या, आम्ही जाऊन येतोय. जेवण वेळेपर्यंत येतोय, पण उशीर झाला तर मुक्कामी वाड्यावर येतोय. घरात निरोप दे. दिंडीदाराकडे झपाझप पावले टाकत पंतांनी अंगणाच्या कोपऱ्यात काम करणाऱ्या गण्याला थोड्या मोठ्या आवाजात बजावले. दिंडीदारातून एक पाय बाहेर टाकता घाईघाईमुळे धोत्राचा काठ पायाच्या अंगठ्यात अडकला. त्यांचा तोल गेला. मालक मागून गण्या ओरडला, दमान घ्या मालक. पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोपाने त्यांना लगेच सावरले. पंतांनी त्यांच्या हातात आपला हात दिला. त्यांच्या भक्कम आधाराने ते चटकन सावरले. संरक्षक होता. हा सोबत आहे तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. यांच्या सानिध्यात आपण पूर्ण सुरक्षित आहोत ही भावना पंतांच्या मनात भरून राहिली. चल, कसे जायचे? मी पंढरीला जीप घेऊन बोलवतो, मग जाऊ बसून त्यात. नका मालक, मी चाकर माणूस, तुमच्या संग नाही बसता येत आम्हाला. तुम्हास घोडं घडलाय आमच्या मालकांनी. 4 पायाच्या खुराभोवती आणि भरदार आयरीला पांढरे शुभ्र रेशमी केस असलेला, उभ्या पांढऱ्या कानाचा तो खांद्या इतका उंच कृष्णवर्णाचा घोडा सावकाश पावले टाकत येऊन पंताजवळ उभा राहिला. उंची खोगीर पाठीवर घेतलेलं ते उमंद जनावर अनोख्या तेजानं झळाळत होतं. असा उमदा घोडा आपल्या बागेत असायलाच हवा. आता भेटल्यावर याच्या मालकाकडून हा पंचकल्याणी अश्व विकत घेऊन टाकू. पंतांनी मनात ठरवून टाकले. झटक्यात रिकेबीत पाय टाकून पंतांनी घोड्याचा पाठीवर मांड ठोकली. कोणत्या बाजूला जायचं आपल्याला? पंतांनी त्या निरोप्याला विचारले. विरोबाच्या माळाकड. पंतांनी माळाकडे घोडा वळवला. टाच मारली तशी घोड्याने चाल धरली. मागून तो निरोप्या धावत होता. पंतांनी लगाम खेचून घोडा थांबवला. अरे, असा किती वेळ या घोड्या मागे धावणार?
बस माझ्या मागे, नका. निरोप्याने ठाम नकार दिला. मग या घोड्याचा काय उपयोग? रस्ता तुला ठाऊक, तू मागच आणि मी घोड्यावर पुढे. असं कसं जमेल? माझी नका फिकीर करू, मी हाय तुमच्या संगच, अन ह्या घोड्याला हाय रस्ता ठाऊक. लगाम द्या, मोकळा सोडून त्या नेईल तुम्हासनी मुक्कामी. हे खरंच अजब होतं, पण पंताला यात काही विशेष वाटलं नाही. जनावरांना असे ज्ञान उपजतच असते. त्यांनी लगाम सैल केला. घोड्याच्या पोटावर दोन्ही पायांनी टाच मारली. घोड्याला इशारा समजला. तो दौडत निघाला विरोबाच्या माळाकडे. त्या माळावर विरोबाचे छोटेसे मंदिर होते आणि तो माळ गावाच्या दक्षिणेस होता. त्या घोड्याने आता बराच वेग घेतला होता. विरोबाचा माळ मागे पडला होता. पंतांना तो निरोप्या जवळपास दिसत नव्हता. त्या वेगवान घोड्यावर बसून मागे पाहता येत नव्हते. इतक्या वेगातल्या घोड्याचा लगाम सावकाश खेचायचा असतो. पण ठीक आहे, घोडा लयीत आणि न बुजता दौडत आहे, म्हणजे तो योग्य मार्गावरच आहे. समोर कातर डोंगर रांग दिसत होती. पंतांनी सहज जमिनीकडे पाहिले. पंढरीत जीप चालवताना जसा गाडीखालचा रस्ता पाळतो त्यापेक्षा जास्त गतीने जमीन मागे पडत होती. घोड्याचा वेग वाढतच होता. कातर डोंगराच्या आडव्या रांगेतून आपण केव्हा आणि कसे बाहेर आलो ते पंतांना समजलेच नाही. आता हिरवेगार मैदान लागले होते. समोर मैदानाच्या कडेला निळे आकाश मिळाले होते. क्षितिज घोडा दौडत होता तसे ते दूर जायला हवे होते, पण ते एका जागी स्थिर होते आणि क्षणाक्षणाला जवळ येत होते. पंतांचा धीर सुटू लागला. काहीतरी विचित्र घडत होते. जगातला कोणताच प्राणी या घोड्याच्या गतीने धावू शकणार नाही याची त्यांना खात्री पटू लागली. त्यांनी समोर पाहिले. जमिनीचा हिरवा पट्टा संपत आला होता. त्यासमोरचे अथांग आकाश स्पष्ट दिसत होते. पंतांनी मागचा पुढचा विचार न करता घोड्याचा लगाम पूर्ण शक्ती लावून खेचला. त्या निळाईत घोड्यासंगट जाणे म्हणजे खूप उंचावरून जमिनीवर कोसळण्यासारखे होते. पण भलतेच झाले. खेचलेला लगाम घोड्याच्या तोंडातून तुटून पंताच्या हाती आला. घोड्याच्या गतीत तसभरही फरक पडला नाही. लगाम नसल्याने पंतांनी घोड्याच्या मानेला दोन्ही हातांनी पकडले आणि गच्च डोळे मिटून घेतले. काय होईल ते होईल या निर्धाराने, आणि तसेही त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते. शेवटी तो अश्व एकदाचा थांबला. पंतांनी डोळे किलकिले करून पाहिले. आसपासचा परिसर रम्य होता. एखाद्या राजाच्या उद्यानासारखा, फुलझाडांनी भरलेला. समोर एक भव्य पांढरं शुभ्र प्रासाद उभा होतो. राजवाडा नसला तरी एका गर्भ श्रीमंत माणसाची हवेली नक्कीच होती. पंतांनी त्या वस्तूच्या प्रवेशद्वारावर असलेली घंटा वाजवली. ते विशाल दार आवाज न करता उघडले आणि उघडणार तो निरोप्या होता. तू माझ्या आधी कसा आलास? आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर पंतांनी विचारले. तो फक्त गूढ हसला. या आपले स्वागत आहे विष्णुपंत. हेच ना आपले नाव? विचारणारी धवल वस्त्रातील वृद्ध व्यक्ती होती. रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर विपुल पांढरे मुलायम केस, मागे फिरवलेले तेजस्वी चेहरा आणि चमकदार डोळे होते. हाती एक सुवर्ण दंड होता, त्यांच्या अधिकाराचे प्रतीक. हो, पण आपण कोण आणि काय काम आहे माझ्याकडे? पंतांनी आसपार नजर फिरवली. त्या विशाल हॉलमध्ये फक्त दोनच आसने होती. एक ज्यावर ती वृद्ध व्यक्ती बसली होती
ते एखाद्या सिंहासनासारखे, परंतु पांढऱ्या दगडाचे आणि थोडीशा उंचावर होते. म्हणजे 4 पायऱ्यावर बहुधा संगमरवरी असावे आणि दुसरे आसन सिसवी लाकडाचे. हे मात्र रिक्त होते. या 2 आसनाखेरीज त्या भवनात इतर कोणतीही वस्तू नव्हती. कडेला फक्त पांढऱ्या भिंती. आपण माझे पाहुणे आहेत तेव्हा आसनस्थ व्हा, म्हणजे वार्तालाप करणे सोयीचे होईल. तो म्हणाला. लाकडी आसनाकडे निर्देश करत म्हणाला. पंत त्या लाकडी आसनावर बसले. आधी मी माझी आणि या भवनाची ओळख करून देतो. हे मुक्तिद्वार भवन आहे आणि मी या भवनाचा सध्याचा स्वामी. माझ्याबद्दल खूप दंत कथा आहेत. कोणी मला काळ म्हणतो, कोणी यम तर कोणी मृत्यू म्हणतो, पण हे एक पद आहे. आता आपणास निरोप पाठवून बोलू घेण्याचा प्रश्न, कारण होते आपला सजीव राहण्याचा कालावधी संपला होता. हा म्हातारा काय बरतोय हा स्वतःच यमदेव म्हणतोय आणि सजीव राहण्याचा कालावधी संपला काय? तुम्ही काय बोलताय मला समजत नाही. मला माझ्या वाड्यावर परत जायचे आहे. तुम्ही कोणीही असा, मी परतणार. पंत तावाने म्हणाले. कोठे जाणार आता? परतीचे मार्ग बंद झालेत. मला वाटले होते एव्हाना आपणास कल्पना आली असेल, असो मी ती तुम्हाला जाणीव करून देतो. आपल्या समोरच्या भिंतीवरती पहा, तेथे तुमचा भूतकाळ दिसेल. पंतांनी समोर पाहिले. तिथे त्यांचा वाडा दिसत होता. ते जणू वाड्याच्या माळवादावर उभे होते. अंगणात गावकऱ्यांची गर्दी दाटली होती, तरी सर्वत्र विचित्र शांतता होती. मालक सकाळा बंगईवर बसले होते. मी अन तुका बोलून निघालो, काय तर निरोप्या म्हणत होते. मग बंगईवरनं उठून वाड्यात निघाले. मग काय झालं ठाव नाही. एकाएक माघारी फिरले, उपरण घेतलं आणि बाहेर निघाले. सांच्याला वाड्यावर मुक्कामी येतो म्हणाले आणि लगबगीने दिंडी दारातनं बाहेर पडताना गेरी आली जणू. तिथंच पडले. म्या धावलो. डाक्टर आलते. काळीज बंद झाल्यानं गेलं असं काय तर सांगत होते. गण्या कोणाला तरी हलक्या आवाजात सांगत होता. पंतांना परिस्थितीची स्पष्ट जाणीव झाली. म्हणजे मला फसवणूक म्हणून तुम्ही मारून टाकले. ते गरजले नाही, मुळीच नाही. तुमच्या परवानगीनेच येथे आणले आणि नाही तरी तुम्हाला आमच्यासारख्या मृत मानवाच्या परवानगीची गरज काय? अधिकार आणि शक्ती आहेत तुमच्याकडे. कुणालाही केव्हाही आणि कसाही मुर्दा पाडू शकता. मित्र असे वैतागून नाही जमणार. मृत्यू पूर्वी आम्ही प्रत्येकाला देहातून विलग करण्याची संमती मागत असतोच. हे सत्य सांगायला कोणी जिवंतच नसतं, म्हणून ते तुम्हास माहीत नाही. असो, तो प्रश्नही आता गौणच आहे. मग खरा प्रश्न काय आहे तेच तर सांगणार आहे. तो तुम्ही पाहिलास तर पुढे काय हे तुम्हास कळणार आहे. तुम्हास आमच्या दूताने येथे तुमच्या परवानगीने आणले आहे. तसेच तुम्हाला एक जीव आणावयाचा आहे, तरच पुढील प्रवास करता येईल. माझ्यासारखा मी आता तो सोहळा सुरू करत आहे. आपल्या आदरणीय दूतास मी माझ्या समीप बोलवतो. तो काळा निरोप्या 4 पायऱ्या चढून त्या पांढऱ्या केसाच्या म्हाताऱ्याजवळ गेला. म्हातारा आसन सोडून उभा राहिला. त्याने आपल्या हातातील तो दंड सन्मानपूर्वक त्या निरोप्याच्या हाती दिला. त्याने तो दंड प्रथम माद्देशी
मातेशी लावून उजव्या हातात धरला. म्हाताऱ्याने आदरपूर्वक त्या निरोपाला आसनावर बसवले. तोही ऐटीत बसला. म्हाताऱ्याने अत्यंत नर्मपणे दोन्ही हात जोडून त्या आसनस्थ निरोप्याला नमस्कार केला. या क्षणापासून आपणास या आसनाचे सर्व अधिकार आणि शक्ती मी प्रदान करतो, म्हातारा म्हणाला आणि त्याने आपले दोन्ही हाताचे तळवे त्या आसनस्थ निरोप्याच्या मस्तकावर ठेवले. तसे त्या निरोप्याचे रूप पालटले. अंगावर भरजरी रेशमी धोतर, खांद्यावर उपरणे आणि मस्तकावर धवल केश समभार, मानेवर लोणारा आला. तो आता राजबिंडा दिसू लागला. देवा, आता माझे कार्य संपन्न झाले. माझ्या जागी आता आपण दायित्व सांभाळावे आणि मला पुढील प्रवासाची परवानगी द्यावी. त्या म्हाताऱ्याने आसनस्थ नव्या शासकाला विनंती केली. अहो, जरा थांबा. हे नक्की काय होतंय मला कळले नाही, आणि यात माझे काय काम? पंतांना साधारण कल्पना आली होती, तरीही त्यांनी विचारलेच. काही नाही. तुम्ही जेव्हा या आसनाने सांगितलेला जीव यमदूत बनून या मुक्तिद्वारापर्यंत आणलं, तेव्हा हे सत्ताधीश तुम्हास या आसनावर बसवतील, आणि आज मी जसा पुढील गमनासाठी सज्ज आहे, तसे आता आसनस्थ आहेत ते सज्ज होतील, आणि तुम्ही यांच्या जागी यमराज म्हणून बसला. या राज्यात यमराज आणि यमदूत हे स्नायी सेवक कधीच नसतात. येणाऱ्या जीवांना ही जबाबदारी पार पडूनच पुढील गतीसाठी जावे लागते. म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा सुरळीत चालू राहतो. प्रस्थानाची परवानगी हे सिंहासन प्रदान करते. त्या आसनावरून हातातील दंड उंचावून घोषणा झाली. म्हाताऱ्याने दोन्ही हात उंच केले आणि क्षणात तो वातावरणात विरून गेला. सकाळी साधारण आकाराची वेळ झाली. शालिनी मॅडम खूप बिझी होत्या. नुकतीच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग सुरू झाली होती. पॉर्मिला मॅडमची पर्सनल सिक्युरिटी त्या मध्यमवयीन गृहस्थाकडे टक लावून पाहत होती. 50च्या आसपास त्यांचं वय असावं. ब्रँडेड जीना इन व्हाईट शर्ट, त्यावर वेल टेल्डर कोल्ड कोट, म्हटलं तर फॉर्मल, म्हटलं तर नाही. त्याने ट्रिम केली दाढी राखली होती. एकदर भारदस्त असावी होती. त्याला शालिनी मॅडमची पर्सनल भेट हवी होती आणि त्यांच्याकडे अपॉइंटमेंट नव्हती. तो सकाळी 9:30लाच घेऊन येऊन बसला होता. शालिनी मॅडम दुपारी 12च्या दरम्यान फ्री होणार होत्या, आणि त्यानंतर आणि लंचच्या आधी काही मिनिटे त्यांना मिळणार होते. त्यात त्या त्याला भेटणार होत्या. काय काम आहे माझ्याकडे सांगा, मी निरोप देईन त्यांना. या पॉमिलाच्या प्रस्तावाला त्याने नकार दिला होता. तेव्हापासून तो समोरच्या सोफ्यावर बसून एकटक मीटिंग हॉलच्या दाराकडे पाहत होता, जणू तो ते उघडण्याचीच वाट पाहत होता. मीटिंग संपली. शालिनी मॅडम आपल्या केबिनमध्ये गेल्या. त्यांनी पॉमिलाला इंटरकॉमवर त्या माणसाला आत पाठवण्याचा सांगितले. तो केबिनमध्ये आला. मॅडम, मी विष्णू, एक विशेष दूत आहे. आपणासाठी एक महत्त्वाचा निरोप घेऊन आलोय. आमच्या बॉसनी आपणास आग्रहाची विनंती केली आहे की आपण माझ्या सेवेत त्यांच्या भेटीस यावे. मी आपल्यासाठी कार घेऊन आलोय. तेव्हा येणार ना? तो उत्तरासाठी कानात जीव जाणून वाट पाहत राहिला. मित्रांनो, कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या कथेतून तुम्ही काय तात्पर्य घेतले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.